गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला आदिवासी समाजात अर्थात एस-टी मध्ये आरक्षण द्यावं या करण्याकरता अनेक लोक जी आहेत ती प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सातत्यानं या समाजाकडनं आंदोलनं देखील होतात, उपोषणं देखील होतात आहे। आता सध्या दीपक बोराडे जे धनगर आरक्षणाच्या संदर्भात सातत्यानं काम करतात, पाठपुरावा करतात, ते सध्या उपोषणाला बसलेले आहेत। उद्या विधिमंडळाचं अधिवेशन आहे। या अधिवेशनाच्या दरम्यान मोर्चाची तयारी जी आहे ती धनगर समाजाकडनं करण्यात येते। दीपक बोराडे आपल्याबरोबर आहेत। सर, उपोषणाचा तुमचा कितवा दिवस आहे आणि नक्की नेमक्या तुमच्या स्वरूपात मागण्या काय? सरकार तुमच्या मागण्या ऐकतंय का? आता माझ्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। पण या अगोदर सप्टेंबर 24 मध्ये 16 दिवस पंढरपूरला उपोषण केलं। ते आश्वासन फसवलं म्हणून सप्टेंबर 25 मध्ये पुन्हा 16 दिवस उपोषण केलं। तिथंही आउटपुट काही चाललं नाही म्हणून आता उपोषणाला बसलोय। आमची मागणी साधी सरळ आहे। ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानाची उद्देशिका पाठीमागे आहे। दुर्दैवानं हे संविधानाची अंमलबजावणी या देशात झाली नाही। संविधानाला अभिप्रेत असलेली समानता या देशात आली नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात सामाजिक न्याय अजून झाला नाही। छत्रपती शिवरायांच्या या राज्यामध्ये आमचं कल्याण करण्याचं अजून कोणाच्या मनात आलं नाही। म्हणून सातत्यानं आम्ही हा घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आम्ही हा लढा लढतोय। माझ्या अगोदरही शेकडो बांधवांनी हा लढा लढला। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आम्ही लढतोय। समाजाचा वेळ वाया जातो, पैसा वाया जातो। आमच्यासारख्या शेकडो बांधवांनी आपला जीव धोक्यात घातला। कित्येक बांधवांनी आपलं बलिदान दिलं। हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे अमृतरूपी आरक्षण दिलंय याची मुक्तता झाली पाहिजे। म्हणून आज शेवटचा निर्णायक लढा आम्ही लढतोय। मुख्यमंत्री महोदयांनी 2014ला आश्वासन दिलं, पंतप्रधान महोदयांनी दिलंय। दिवंगत पंतप्रधान देशाचे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी तेच वचन दिलंय। त्यांनी दिलेलं वचन पाळावं, आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करावी ही मागणी घेऊन आम्ही लढतोय। चर्चा झाल्या, बैठका झाल्या, सगळं झालं। आम्ही आमची भूमिका मांडून झाली, शासनाची भूमिका झाली, सर्व पुरावे त्यांना दिले गेले, निर्णय होत नाही। म्हणून उद्या 23 मार्च या देशातील तरुणाला राष्ट्रभक्ती जागी करत पेटवणारे भगतसिंग यांचा बलिदान दिवस आहे आणि याच दिवशी आम्ही एक निर्णायक महामोर्चा मुंबईत आझाद मैदानात बोलवला आहे। त्या दिवशी एकतर सरकारचा निर्णय होईल नाहीतर आमचा निर्णय होईल। माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे। उपोषणं करून झाली, आंदोलनं करून झाली, मोर्चे करून झाले, रास्ता रोको करून झाले, निवेदनं देऊन झाले, सगळं झालं। आता इथून एकतर धनगरांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, एस-टी आरक्षणाची अंमलबजावणी होईल तर मुंबईच्या बाहेर जाईल, नाहीतर माझा मृतदेह बाहेर जाईल। परंतु तुम्ही सांगताय निर्णायक इशारा सगळी ही लढाई देत आहे, परंतु अनेक राज्यकर्ते सत्ताधारी आहेत तुमच्या समाजाची लोक, अर्थातच धनगर नेते मंडळी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत या संपूर्ण सत्तेमध्ये। ते कोणती भूमिका घेताना का पाहायला मिळत नाही आहे? सरकार त्यांचं असताना देखील ते कोणत्याही परिस्थितीत समाजासमोर येऊन बोलत नाही आहेत। काय ही सगळी परिस्थिती? ते समाजाचे नेते आहेत आणि समाजाच्या प्रत्येक माणसाला वाटतं माझ्या समाजाचं भलं व्हावं, परंतु जे पदावर असतात पक्षाच्या विचारधारेशी संघटनेशी बांधलेले असतात, त्यांना काही मर्यादा असतात। ते त्यांच्या मर्यादेचं पालन करत काम करतात। आम्ही आमचा संघर्ष करत चाललोय, पण सगळ्यांचा संघर्ष एकच आहे। विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा तुम्ही आवाहन कराल का? कारण की खरं तर
सातत्यानं ह्या सगळ्या काही ज्या चुका आहेत अर्थात धनगर आणि धनगड जो काही शब्दप्रयोगाचा चुकीचा उल्लेख केला जातो त्याच्या संदर्भात सत्ताधारी म्हणतात की विरोधकांनी हे सगळं घडवून आणलं म्हणून. धनगर ही या देशातील दुर्दैवी जमात आहे की आम्हाला असं वाटतं सगळ्यांचं कल्याण व्हावं. धनगरांचं कल्याण व्हावं कुणालाच नाही वाटत. सत्ताधाऱ्यांनाही वाटत नाही, विरोधकांनाही वाटत नाही. खरं म्हणजे दोष त्यांचा नाही, दोष आमचा आहे. आम्हाला अक्कल नाही ना. आम्ही मूर्खासारखं कुणाच्याही मागं पळत जातो. आम्ही त्यांना जाब विचारत नाही. आज जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो त्यांना भरभरून मतं देतो ते आमच्या विरोधात. धनगरांनी विचारलं पाहिजे ना, सत्ताधारी असो की विरोधक, आम्ही तुम्हाला मतं दिलीत ना, तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला खासदार केलं, तुम्हाला सरपंच केलं, झेडपी मेंबर नगरसेवक केलं, का तुम्ही आमच्यासोबत येत नाहीत? आणि जर हे आमच्यासोबत येत नाहीत तर धनगरांनी आता ठरवलं पाहिजे की यांचा काय हिशोब करायचा. एकीकडे तुम्ही हे एस टीमधनं आरक्षण मागताय, हा निर्णायक लढा आहे म्हणताय, पण दुसरीकडे आदिवासी समाज देखील जागरूक झाला आहे. त्यांचे नेते मंडळी देखील सातत्यानं वारंवार त्यांचे पालनकर्ते असलेल्या राज्यपालांची ते भेट घेतात आहेत. हा सगळा जो काही मुद्दा आहे तो आता राज्य सरकारवरती नसून हा सरळ थेट केंद्र सरकारकडे जाणार हा सगळा विषय. धनगर आदिवासी म्हणले ना, आदिवासी नेत्यांचं आणि समाजाचं अभिनंदन. ते त्यांच्या हक्क अधिकाराप्रती जागरूक आहेत आणि कुठल्याही थराला जाऊन संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे. आमचा समाज तितका जागा नाही, आमचे नेतेही तितके जागे नाही, म्हणून आमच्यावर ही वेळ आली. नाहीतर कायद्यात आहे, संविधानात आहे, राज्याच्या राजानं वचन दिलंय, देशाच्या राजानं वचन दिलंय. मग अडचण काय आहे? फक्त हे राज्यकर्ते पैसे कमवण्यात मग्न आहे. सगळेच राज्यकर्ते विरोधक सगळे स्वार्थात मग्न आहेत आणि आमचे धनगरही स्वार्थात मग्न आहेत. कुणाला शेतीचं पलटंय, कुणाला नोकरीचं पलटंय, कुणाला उद्योगधंद्याचं पलटंय. आमच्या लेकरा बाळाचं कल्याणच कुणाला नाही. तर हा निर्णायक लढा तुम्ही लढताय, परंतु तुमच्या जीवाला बरं वाईट झालं तर त्या सगळ्या संदर्भात काय तुम्ही विचार केला? तुमचं देखील मागे सगळा कुटुंब आहे, सगळा परिवार आहे. समाजानं ठरवायचंय काय करायचं. मी ठरवलंय इथून ह्या आरक्षणाचा निर्णय घेऊन जाईल, नाही तर माझा मृतदेह बाहेर जाईल. आता परीक्षा समाजाची आहे. मी माझी परीक्षा मी लढतोय. परीक्षेची वेळ समाजाची आहे आणि परीक्षेची तारीख आहे 23 मार्च. समाज जर खरंच जागा होऊन रस्त्यावर आला, उद्या सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि आदिवासींचं आमचं भांडण नाही ना. सरकार मायबाप सरकार आहे. सरकारनं सगळ्यांना बोलवाव, सांगाव. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकतर सांगाव की कायद्यानुसार आहे, आम्ही वचन दिलंय, आम्ही देतो, आम्ही मरेपर्यंत त्यांची वाट पाहू. नाहीतर देवाभाऊंनी सांगाव हे कायद्यात बसत नाही, आम्हाला देता येत नाही. मग समाज ठरवल ते मला मान्य आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पोलीस दलात देखील काम केलं. प्रशासनाचा हा ढिम्म कारभार कसा पाहता तुम्ही? प्रशासनात एवढी वर्ष काम केली आणि पोलिसांचा देखील तुम्हाला सपोर्ट नाही आहे.
प्रशासन एकीकडे नाही आहे, तुमचे राज्यकर्ते जे सत्ताधारी आहेत त्यांचा देखील तुम्हाला सपोर्ट नाही आहे. यांना दोष देतच नाही मी. पोलिसांना, प्रशासनाला, सरकारला दोष देऊन फायदा काय? अरे झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आम्ही झुकलो सगळे. आम्ही झुकवत नाही ना, हा आमचा फॉल्ट आहे. आम्हीच झुकतोय. आम्हालाच कोणी वाकवतोय, आमच्याच मुंडक्यावर पाय देतोय कोणी पण. अरे एकदा द्या ना या सगळ्यांच्या मुंडक्यावर पाय. मल्हार मावळे ना, द्या मुंडक्यावर पाय यांच्या, पोलिसांच्या, प्रशासनाच्या, सरकारच्या, आणि मग पहा कसं नाही मिळत. दोष आमचा आहे, चूक आमची आहे, दोष कुणाचा नाही. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. दीपक बोराडे आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनगर समाजाला खरं तर आदिवासी आरक्षण मिळावं याकरता सातत्यानं ते प्रयत्नशील आहेत. खरं तर उद्या निर्णायक लढा आहे. उद्या जर आरक्षण भेटलं नाही तर माझी अंत्ययात्रा या सगळ्या भागातून निघेल, आझाद मैदानातून. अशा पद्धतीचं विदारक एक वक्तव्य जे आहे ते दीपक बोराडे यांच्याकडनं होताना पाहायला मिळतं. उद्या धनगर आरक्षणाच्या संदर्भात सरकारकडनं काही निर्णय होणार आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.